साईराम भवन साईबाई सकाळ आजचा दिवस 7वा. आता आम्ही निघालोय सिन्नरवरून चालले. खूप थंडी होत होती पण येते होता. रामा रघुनंदना रामा रघुनंदना 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 यावे भजना हाय गाईज, पावडा आलेला आहे बघा. बघा पावडा बाकी चटणी नाही का? पावडाला पावडा आहे बघा. गरम आहे गरम. काल खालेले तेच आहे का साईराम भाऊ? हे बघा पाववडा. आपल्या इथे याला काय वडा पाव बोलतोय. पाववडा चटणी मग साईराम चटणी दे ना. असं ठेवा परत. साईराम भावांना पावडा खायला जाम फेमस आहे. चला आपण औरत चालेल चला वहिनी जाम चालेल. बापूला काय याच्यावर आहे पैसे घेवायला. असं बघ असं बघ. मस्त साईराम भेटला. साईराम भावांना आता आम्ही निघालो. आमचा काय नाश्त्याचा स्टॉप नाही आहेत. हनुमान मंदिरामध्ये गेलेलो आहे. चाललोय नाश्त्याच्या स्टॉपवरती. पहिले जाऊन बघणार तिथे नाश्त्याला काय कसं. आम्ही तर नाश्ता केलेला आहे तर बघूया. नाश्त्याला जर चांगलं काय असेल तर खायचं, नाही तर मग तसंच निघून जायचं. मग पुढे जाऊन मग हॉटेलमध्ये खाणार. काय करणार. चला जायला पुढे जाऊन भेटूया. आजच्या दिवसाचा पण ब्लॉग मला बघायला भेटेल. आजचा दिवस 7वा. चला बघू शकता पालख्या चालल्या आहेत. साईराम भावांना बघू शकता तुमचा स्टॉप आला आहे. बघा माझा मुलगा धावत येतोय. बघा आला. चला साईराम.
साईराम भावांनो, आता आम्ही निघाल्यात दुपारच्या वस्तीवरून, मुसळगाववरून. दुपारचे वाजल्यात 4. आता आम्ही चालल्यात आम्ही हळूहळू चाललेला. आजचा डब्बा चाललोय आता. काही पायाला जाम खोपडा आला. तिच्या पोपड्या आल्यात आणि मला थोडासा प्रॉब्लेम झालाय. खूप दुखते तरी पण चालतोय. ही म्हणत होती काय बोलते टेम्पोत का जा बसा, पण मी बोलला नाही. एवढे दिवस चाललाय का आता पूर्णच चालणार. आता टेम्पोत बसणार नाही. बघू शकता तुम्ही. आता गोळी घेतली, थोडासा रेस्ट केलेला. आता गोळी घेतली, बघूया फरक पडते की नाही. मग नंतर संध्याकाळी अजून एक गोळी घ्यायला लागेल. चला साईराम, पुढे भेटूया. मजा आले ना. अरे वनाच ना.